इयत्ता 7वी विषय विज्ञान प्रकाशाचे परिणाम. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. रात्री गाडीच्या दिव्यांचा प्रकाश झोत वस्तूवर पडल्यास प्रच्छाया व उपछाया या छाया पाहता येतात. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी विकिरणामुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात. 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न दुसरा. कारणे लिहा. प्रश्न पहिला. पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते. पृथ्वीच्या वातावरणापलीकडे जवळजवळ निर्वात पोकळी असल्यामुळे सूर्यप्रकाश विखुरण्यासाठी कोणतेही प्रभावी माध्यम नसते. परिणामी अवकाश काळे दिसते. प्रश्न दुसरा. सावलीत बसून वाचता येते. सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत पृथ्वीपासून खूप दूर आहे. त्यापासून पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची पडणारी सावली गडद प्रच्छाया नसून फिक्कट उपछाया असते. या सावलीत वाचन करण्याइतपत प्रकाश उपलब्ध असतो, म्हणून सावलीत बसून वाचता येते. प्रश्न तिसरा. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. सूर्याची हानिकारक अतिनील किरणे सतत पृथ्वीवर येत असतात. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचे तेज कमी झाले तरी अतिनील किरणे मात्र पृथ्वीवर येतच असतात. ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास ही अतिनील किरणे थेट डोळ्यात शिरून दृष्टीचे नुकसान होते, म्हणून उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. प्रश्न तिसरा. प्रकाशाच्या विकिरणांची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा. सिनेमा प्रोजेक्टरमधून पडद्यावर पडणारा प्रकाश झोत, धुक्यातून जाणाऱ्या गाडीच्या दिव्यांचा प्रकाश झोत, सूर्यास्तावेळी दिसणारा तांबडा सूर्य, निळे आकाश. प्रश्न चौथा. हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची विमानांची छाया जमिनीवर का दिसत नाही? सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत पृथ्वीच्या तुलनेत आकाराने प्रचंड मोठा आहे. त्यामुळे खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांच्या विमानांच्या प्रच्छाया, गडद छाया आणि उपछाया म्हणजेच फिकट छाया अशा 2 छाया जमिनीवर पडतात. परंतु पक्षी विमाने जसजसे उंच जातात तशी त्यांची प्रच्छाया लहान होत होत शेवटी नाहीशी होते. याच वेळी उपछाया अधिकाधिक फिकट होते आणि दिसेनाशी होते. परिणामी पक्ष्यांची विमानांची छाया जमिनीवर दिसत नाही. प्रश्न पाचवा. बिंदू स्रोतामुळे उपछाया का मिळत नाही? बिंदू स्रोतातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे विकिरण होत नाही. त्यामुळे त्याच्या समोर असलेल्या वस्तूंची केवळ गडद छाया मिळते. प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय?
वातावरणातील रेणू, धूलिकण व इतर सूक्ष्म कण याच्यावर प्रकाशाचे किरण आदळतात व सर्वत्र विखुरले जातात. या घटनेला प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात. विकिरणामुळे विखुरलेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यात शिरतात व आपल्याला प्रकाश दिसतो. प्रकाश झोत, निळे आकाश, तांबडा सूर्य हे प्रकाशाच्या विकिरणाचे परिणाम आहेत. शून्य छाया स्थितीत छाया खरोखरच लुप्त होत असेल का? शून्य छाया दिनाच्या दिवशी मध्याह्नाच्या वेळी सूर्य अचूक आपल्या माथ्यावर असतो. त्यामुळे हात पाय न पसरता सरळ उभ्या स्थितीत आपल्या शरीराची सावली थेट आपल्या पावलांच्या तळाखाली पडते. ही सावली दृष्टीत पडत नसल्यामुळे ती लुप्त झाल्यासारखी वाटते. बंद काचेच्या पेटीत धूप लावून लेझर प्रकाश किरण टाकल्यास तो दिसेल का? लेझर प्रकाश किरण दिसण्यासाठी त्याचे विकिरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी हे किरण सूक्ष्म कणावर आढळून सर्वत्र विखुरले गेले पाहिजेत. बंद काचेच्या पेटीत धुपाचे सूक्ष्म कण विखुरलेले असतात. त्यामुळे लेझर किरण विखुरतात व आपल्या डोळ्यात शिरतात. त्यामुळे ते आपणास दिसतात. प्रश्न 7वा. चर्चा करा व लिहा. सूर्य उगवलाच नाही तर यावर तुमच्या शब्दात विज्ञानावर आधारित परिच्छेद लिहा. पृथ्वीचे परिवलन थांबले तर सूर्याच्या विरुद्ध बाजूस असलेला पृथ्वीचा भाग कधीच सूर्यासमोर येणार नाही. तिथे सूर्य कधीच उगवणार नाही. याचे परिणाम पुढील प्रमाणे होतील. सूर्य न उगवल्याने त्याचा प्रकाश त्या भागाला मिळू शकणार नाही. कायम अंधारी रात्र अनुभवास येईल. कृत्रिम विद्युत प्रकाश स्रोत सतत वापरावे लागतील. यामुळे विद्युत निर्मिती मोठ्या प्रमाणात करावी लागेल. प्रत्यक्षात ही अशक्यप्राय बाब आहे. सूर्यग्रहण, शून्य छाया, इंद्रधनुष्य, आकाशातील विलोभनीय रंगछटा इत्यादी घटना दिसणार नाहीत. या भागातील तापमान अत्यंत कमी होईल. पृथ्वीवरील द्रवरूप पाणी पूर्ण गोठून जाईल. सजीव सृष्टीसाठी ते प्रतिकूल ठरेल. सूर्यप्रकाशा अभावी प्रकाश संश्लेषण न झाल्यामुळे वनस्पती सृष्टीच्या वाढीवर दुष्परिणाम होईल. अन्नासाठी या वनस्पतीवर अवलंबून असणारी प्राणीसृष्टी नामशेष होईल. या प्राण्यावर जगणाऱ्या मांसाहारी प्राणीसृष्टीचे अस्तित्वही लोपेल. महासागरातील पाण्याचे बाष्पीभवन न झाल्यामुळे पाऊस पडणार नाही. परिणामी भूगर्भातील गोड्या पाण्याच्या साठ्यात वाढ होणार नाही. शरीराला आवश्यक असलेल्या पाण्याची कमतरता निर्माण होईल. सौर ऊर्जेचा वापर करता येणार नाही. पृथ्वीचा जो भाग सतत सूर्यासमोर असेल त्या भागाचे तापमान प्रचंड वाढल्याने तेथील बाष्पाचे बाष्पीभवन होईल. पाऊस पडणारच नाही. परिणामी तेथील वनस्पती व प्राणी जीवन संपुष्टात येईल. एकंदरीत पृथ्वीवरची सजीव सृष्टी नष्ट होईल. ग्रहणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल? ग्रहण ही पाऊस, इंद्रधनुष्य, ऋतू यासारखीच एक नैसर्गिक घटना आहे हे लोकांना पटवून देऊ. त्यासाठी पुढील उपक्रम करू. विविध प्रसारमाध्यमाद्वारे ग्रहणाबाबत शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवू. नजीकच्या काळात ग्रहण लागणार असेल तर जाहिरात तंत्र वापरून त्याची प्रसिद्धी करू. विशिष्ट चष्मे, टेलिस्कोप आदी साधनाद्वारे लोकांना प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचा अनुभव देऊ. आपल्यापासून दूर असलेल्या प्रदेशातील ग्रहण पाहण्यासाठी सहल आयोजित करू. सूर्य, चंद्र, पृथ्वी यांच्या प्रतिकृती बनवून ग्रहण कसे लागते हे लोकांना दाखवू. विविध ग्रहणे व तेव्हाची स्थिती. सूर्यग्रहण. सूर्य व पृथ्वी याच्यामध्ये चंद्र सरळ रेषेत येतो. यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. खग्रास सूर्यग्रहण. चंद्राची प्रच्छाया पृथ्वीवरील ज्या भागात पडते तेथून दिसते. चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले आहे असे दिसते. पृथ्वीवरील प्रछायेच्या भागात अंधार पसरतो.
खंडग्रास सूर्यग्रहण चंद्राची उपछाया पृथ्वीवरील ज्या भागात पडते तेथून दिसते. चंद्राचे सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले नसते. कंकणाकृती सूर्यग्रहण चंद्राची प्रछाया पृथ्वीवरील अतिशय कमी भागात पडते तेथून दिसते. चंद्राने सूर्यबिंबाचा परीघ वगळता सर्व भाग झाकलेला आहे असे दिसते. सूर्यबिंबाचा परीघ प्रकाशाने उजळलेल्या बांगडीसारखा दिसतो. चंद्रग्रहण सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी सरळ रेषेत येते, यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. खग्रास चंद्रग्रहण यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या प्रछायेत असतो. खंडग्रास चंद्रग्रहण यावेळी चंद्र अंशतः पृथ्वीच्या प्रछायेत असतो. प्रश्न 8 फरक स्पष्ट करा. प्रकाशाचे बिंदू स्रोत व विस्तारित स्रोत. प्रकाशाचा बिंदू स्रोत. प्रकाशाचा बिंदू स्रोत आकाराने सूक्ष्म असतो, तर प्रकाशाचा विस्तारित स्रोत आकाराने मोठा असतो. या स्रोतापासून वस्तूची केवळ एकच छाया प्रछाया मिळते. या स्रोतापासून वस्तूच्या 2 छाया प्रछाया व उपछाया मिळतात. या स्रोताचे उदाहरण छिद्रातून बाहेर पडणारा प्रकाश. या स्रोताचे उदाहरण सूर्य, टॉर्च. प्रछाया व उपछाया. प्रछाया गडद असते, उपछाया फिकट असते. प्रछाया बिंदू स्रोत तसेच विस्तारित स्रोतापासून मिळते. उपछाया फक्त विस्तारित स्रोतापासून मिळते. प्रछायेच्या भागातून खग्रास ग्रहण दिसते. उपछायेच्या भागातून खंडग्रास ग्रहण दिसते.